जिल्ह्यातल्या वसमत शहरातील राजेश दुमाने नावाचा एक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे आणि त्यांनी इलेक्ट्रिकच्या वस्तू दुरुस्त करण्याचं ठक्कर कॉम्प्लेक्स मध्ये या ठिकाणी दुकान टाकलेलं आहे, संकुलन टाकलेलं आहे आणि त्याच्यावर जे आहे ते त्याची फसवणूक देखील झालेली आहे आणि 100 कोटीच्या वर त्याचा या ठिकाणी अफरातफर झाल्याचं या ठिकाणी दिसलंय आणि म्हणून त्यांनी सरळ पोलीस स्टेशनला या ठिकाणी धाव घेतलेली आहे. तो आपल्या सोबत आहे. राजेश, मला सांगा की तुमची फसवणूक झाली असं तुम्हाला कधी वाटलं आणि किती यामध्ये फ्रॉड आहे? 1 जानेवारी 2026 रोजी मला संध्याकाळी 8:39 मला एक मेसेज पडला SBI बँकेकडून की युअर अकाउंट इज होल्ड म्हणून. तर त्यामध्ये आकडा दिसला 23,30,00,000 रुपयाचा. तर ते आकडा दिसल्यामुळे मी एक नाही 2 जानेवारी रोजी बँकेत गेलो मॅनेजर साहेबांकडे. त्यांना विचारलं की हा होल्ड कशासाठी लावला आणि एवढा मोठा होल्ड कशाचा आहे. तर त्यांनी सांगितलं जीएसटीची त्यांना एक नोटीस आलेली आहे माझं अकाउंट होल्ड करण्यासाठी. तर त्यांना ती नोटीस मागितली, त्यांनी मला ती नोटीस दिली नाही. त्यानंतर मी सीए कडे जाऊन समजा चौकशी केली, सीए ला पॅन कार्ड दाखवून. तर त्या चौकशीमध्ये एक नाही ती माझ्या नावावर एक ब्रिलियंट एंटरप्राइजेस म्हणून कुठली तरी कंपनी रजिस्टर करण्यात आली. त्याचा जीएसटी नंबर काढून त्यावर 100 कोटीच्या वर व्यवहार झालेला आहे आणि त्यासाठी माझ्या अकाउंटला 23,30,00,000 रुपयाचं जीएसटीचं होल्ड लावण्यात आलेलं आहे. एकदम म्हणजे माझे मानसिक संतुलन बिघडलं. माझी तब्येत बरोबर नव्हती. 4-5 दिवस समजा कंटिन्यू मी फिरण्यावरच होतो. त्याच्यानंतर मी जवळपास समजा आजपर्यंत फिरलोच मी 2000 आपलं आता 29/3/2026 म्हणजे आजपर्यंत मी फिरलो. काल माझं एफ-आर लिहिण्यात आलेला आहे. त्यासाठी मी एक नाही म्हणजे भरपूर फिरून एसपी ऑफिस, हिंगोली जीएसटी ऑफिस, परभणीचा आपला आयकरचा विभाग आहे. ज्या व्यक्तींनी समजा एक नाही हे फसवणूक केली त्यांना कायदेशीर कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा. पोलिसांकडे धाव घेतली आणि मला यावर न्याय मिळावा अशी त्यांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली आहे. श्रीधर वाळवंटे.